बांदोड्याच्या महालक्ष्मी मंदिरात भक्ती समृद्ध सुवाळो जालो। मंगळारा सुरू जाल्लो अखंड भजनी सप्ताह आयज सोंपलो। बांदोडच्या महालक्ष्मी देवीचो अखंड भजनी सप्ताह फामाद अंदू 23वे वर्स मनयले। दादल्या पंगडा बरोबर बायला भजनी पंगडांनी उमेदीन तातून वांटो घेतलो। बायलांची दिंडी जाली। घेऊया भक्ती रसाचो आस्वाद। नमस्कार। श्री महालक्ष्मी भक्ती रसामृत सोहळा आम्ही अंदू हे 23 वर्साचो भजनी कार्यक्रम 24 तास हांगा भजन चालू आसता। काल हे मंगळारा 12:30 सुरू जाल्लो आणि आज आता 12:30 समाप्ती जाली ताजी। तर अंदू ह्या सप्ताहाचे 23वें वर्स पयलीं तो चालू पयलीं सुरवातीक चालू आसतालो, हांगा मदीं तो बंद पडलो। आमी तो आतां परत चालू केला आनी म्हणून 23वें वर्स आमी साजरे करतात। तर हातूंत भजन करपा खातीर वेगळे वेगळे कडल्यान ग्रुप्स येतात, 2-2 तास भजन करतात। अंदू महिलांचे ग्रुप चड आयले आणि सांजे 4 ते रातचे 10 पर्यंत महिलांचे ग्रुपांचे भजन चालू आशिल्ले। सुरवात ह्या सप्ताहाची शुक्रवार भजनी मंडळ महालक्ष्मी हांगच्यान हेच सुरवात करता। ताजे नंतर सचिन दाते आणि सोनू गावडे हांचो ग्रूप आशिल्लो। ताजे उपरांत वेळप कवळे हांचो महिला ग्रुपान भजन सादर केले। ताजे उपरांत सत्वशिला नाईक आणि ग्रुप ढवळी हांचे भजन जालें। ताजे उपरांत कवळे शांतादुर्गा कवळेच्यो महिला भजनी मंडळ तांचे भजन जालें। त्याच प्रमाणे मागीर आमी दोडामार्गाचो एक ग्रूप आयिल्लो 10 जाणांचो आणि तांणी ताजे उपरांत भजन केलें आनी त्या भायर ते रातचे 12 ते सकाळी 6:30 पर्यंत कंटिन्युअस बसून तांणी भजन केलें। सकाळी फुडें रामा नाईक कवळे आनी तांचो ग्रूप आशिल्लो। सुरवात करपाक आमचे हांगसरलेच लक्ष्मीकांत नायक, सचिन दाते, श्रीपाद नायक, मागीर विशांत नायक अशे भजनी कलाकारान सुरवात केल्ली आणि आता समाप्तीकूय होच ग्रूप हेच आशिल्ले। आज श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी तो आमचो अखंड 24 तास भजनी सप्ताह जाता, ताची काल सुरवात जाली। आज सुंदर अशा दिंडीच्या रुपान सांगता जाली। सगळे बांदोडेचे नागरीक तशें आजूबाजूचे सगळे कलाकार ह्या सप्ताहाक सहभागी जाले। हो सप्ताह म्हजे आजोबा स्वर्गीय श्री माधवराव ढवळीकर तशेंच इतर सगळे गांवच्या ज्येश्ठ आनी श्रेष्ठ अशा कलाकारांनी एकठांय येवन हो सप्ताह चालू केल्लो आणि गेली कित्येक वर्सां सगळे गांवकरी एकठांय जावन 24 तास अखंड भजन सेवा श्री महालक्ष्मीच्या देवी चरणी आपली सेवा दिता। खूब बरें वातावरण आज ह्या संपूर्ण देवस्थानाच्या प्राकारांत त्याचबरोबर सगळ्या गांवांत पसरलेलें आसा। ह्या सप्ता निमतान सगळे नागरीक एकठांय जाता। काल वेगळी अशी आमचे नावतवाडाच्या महिला सगळ्यांनी एकठांय येवन देवीच्या मुखार आपली दिंडी सादर केली। त्याचबरोबर प्रत्येक जो कलाकार आसा तो कलाकार हांगा येवन आपल्या परीन भजन सेवा दिवपाचो प्रयत्न करता। अशेंच सगळ्यांनी एकठांय जावन आमचो प्रयत्न आसतलो की ही चालूच उरपाक जाय। ही आमची परंपरा आसा, संस्कृती आसा।